कांदा तळून घेतला अगोदर बिर्याणीसाठी. 4-5 कांदे घेतले ते मिडियम साईजचे, तळून घ्यायचा. इथं मी तांदूळ लावला बिर्याणीचा, इथे चिकन शिजत घातलं. चिकनला मी मॅरिनेट केलेले बिर्याणी मसाला, हळद, लसूण अद्रकची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर आणि लाल तिखट आणि चिकन मसाला, आणि तसंच मॅरिनेट करून दही पण लावलं, थोडंसं टाकलं, अर्धा वाटी. आणि मग चिकन शिजत घातले. मग इथं मी भात शिजून घेतलं, कांदा तळून घेतलं आणि चिकन शिजलं होतं. आता मी कशी लेअर देते ते बघा. अगोदर भात टाकला कढईमध्ये, जाड बुडाची कढई आहे, आणि मग लेहर टाकला त्याच्यावरती चिकनचा, नंतर पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा, अशी लेहर लावली. हे दाखवलं होते मी तुम्हाला रेसिपी मागे, पण आता परत दाखवते. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. परत असेच नवीन नवीन रेसिपीला तुम्हाला परत दाखवेल. चला परत भेटू आपण. अगोदर तांदूळाचं भात टाकला, नंतर चिकनची ग्रेव्ही, कोथिंबीर, पुदिना आणि बारीक चिरलेला तळलेला कांदा. खूप छान लागतो, टेस्ट करून बघा. आवडलं तर शेअर करा. हे बघा, तळलेला कांदा, पुदिनाची पानं आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. परत लेहर लावायची. भात, चिकनचे तुकडे आणि कांदा, पुदिना आणि कोथिंबीर. छान वाटतं, छान झालं होतं. टेस्ट करून बघा चिकन बिर्याणी. आणि जेव्हा भात आपण शिजत घालतो त्याच्यात थोडासा गरम मसाला टाकायचा, दालचिनी, 2-3 लवंग, मिरी आणि तेजपत्ता आणि तूप, आणि थोडंसं शिजत चालल्यानंतर थोडंसं लिंबू पिळायचा, म्हणजे भात छान मोकळा होतो. दावतचं तांदूळ वापरते मी बिर्याणीसाठी. छान झाला होता भात बिर्याणी, चिकन बिर्याणी. मग असं तूप सोडायचं, आणि इथं कोळसा जाळलेला आहे ना, तो मध्यभागी ठेवून वाटीमध्ये त्याच्यावरती तूप सोडायचं आणि मस्त झाकण लावून ठेवायचं, म्हणजे वास त्यातच हे होतो. तोच स्वाद त्या चिकन बिर्याणीला लागतो, आणि त्यामुळे बिर्याणीची टेस्ट छान येते. हे असा कोळसा मी टाकला आहे, तर हा कोळसा मी वाटीत टाकते आणि तूप टाका त्याच्यावर. कोणी 2-3 लवंगा पण टाकू शकतो. हे तूप टाकलं आणि वरून झाकण लावायचं. परत ठेवली मी आणि गरम गरम सर्व करायचं. चला परत भेटू, बाय.